झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे गरबा महोत्सवात संस्कृती व सुरक्षेचा संगम। धुळेकरांसाठी होणार खास कार्यशाळा। अंतिम दिवशी 5000 महिला करणार वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महानगरतर्फे धुळे गरबा महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवात नवरात्रोत्सवाच्या अंतिम दिवशी तब्बल 5000 महिला एकत्रितपणे गरबा नृत्य सादर करीत वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न करणार आहेत। या पार्श्वभूमीवर महिलांसाठी 17 ते 21 सप्टेंबर दरम्यान देवपुरातील केशवानंद गार्डन येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। कार्यशाळेत स्वसंरक्षणाचे धडे तसेच गुजरात मधील गरबा आणि राजस्थान मधील घुमर नृत्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। ही कार्यशाळा पूर्णपणे मोफत असून नोंदणी सुरू आहे। आयोजक भाजपा नेते ललित माळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की महिलांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। सार्वजनिक ठिकाणी महिला छेडछाड व दागिने चोरी सारख्या घटनांना सामोरे जातात, त्यामुळेच महिलांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे। संस्कृती सुरक्षा महासंगम याच्यामध्ये आम्ही आपला गरबा जो आहे तो आपण करणारच आहोत। त्यासोबत स्वरक्षण, जसं आपलं नवरात्री ही 9 दिवसाची असते त्याच पद्धतीने समाजात ज्या 9 समस्या आहेत, जसं चेन स्नॅचिंग म्हणा, पोत जे आहे ते ओढून नेतात, पर्स ओढून नेतात, भाजीवाल्यापर्यंत पण आपण जाऊ शकत नाही तरी महिला जी आहे सुरक्षित फील करत नाही, तर ही सुद्धा आहे। कोणी गर्दीमध्ये स्पर्श करून जातं, जवळ येण्याचा प्रयत्न करतं, महिला ज्या आहेत प्रवास करतात तर त्या प्रवासात त्यांना ज्या समस्या जे ते बघतात, ते समस्या ज्या होतात तर त्याच्यावर त्यांनी कसं मात करावं, तर असा पूर्ण आपण 9 वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर आपण सगळ्या गोष्टी काम करणार आहेत। आणि हे शिकवण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सचे माजी कोच सचिन कुमार हे आपल्याला शिकवणार आहेत। महोत्सवाच्या अंतिम दिवशी होणाऱ्या कार्यक्रमात स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील राणूबाईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अश्विनी महांगडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाला आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी आमदार कुणाल पाटील यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे आयोजकांनी सांगितले। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।